जबाबदारी तर आमच्या सर्वांची मोठी आहे. जिथे जिथे आम्हाला वाटलं की सत्ताधारी चुकीचे करताय तिथे आम्ही मोठ्या प्रमाणात त्यांना चाप दाखवू. ठाकरेच्या संपूर्ण दोन्ही ठाकरेंच्या सर्व सहकार्याने मोठ्या प्रमाणावर काम करून एक एक बूथला काम केलं त्यांनी. म्हणून ही आपल्याला कमीत कमी तुमच्या माहिती 70 सीट आपल्या आल्या. एकत्रच आहे. एकदा एकत्र आल्यानंतर मग ते दुश्मनीचा विषयच येत नाही. आपल्यासोबत ठाकरेंचे नवनिर्वाचित नगरसेवक विठ्ठल लोकरे आहेत. काय सांगाल, यंदाची निवडणूक तुमच्यासाठी किती कठीण होती, कसे जिंकलात, काय सांगाल? नाही, इलेक्शन जो झाला आता ही अटीतटीची होती. कारण एका साईडला काम होतं, दुसऱ्या बाजूला पैसा होता. तर हे पैशाच्या जीवावर जी BJP आणि शिंदे गट लढले होते त्याला मात हे कामाने आम्ही दिलेलं आहे. म्हणून जनतेचा मी शतशः ऋणी असेल. कारण 5-5, 6-6 टर्म मला त्यांनी निवडून दिलं आणि कामाच्या जीवावर निवडून दिलं. कदाचित कुठे कुठे पैशाचा वापर झाला, परंतु तो पैशाला नाकारलं लोकांनी. आणि आमच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यांना ज्यांनी उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी विश्वास टाकला त्यांना चांगल्या मताने निवडून दिलं. मात्र तुमच्यावर मोठ्या प्रमाणावर झालेला आरोप होता घराणेशाहीचा. एकाच घरात तिकीट दिलं गेलं आहे असा आरोप केला होता. काय वाटतं याविषयी? नाही बघा, घराणेशाहीचा विषय नाही. विषय असा आहे की एक एक सीट उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना आपल्याला द्यायची होती. जर तिथे समजा घराणेशाहीचा विषय नसता तर त्या 142चाच विषय करतो. त्यामध्ये जी समोरची उमेदवार होती ती कदाचित मोठ्या प्रमाणावर तिथून निवडून आली असती. आणि हे जे बंडखोर होते ते 2000च्या वर पण गेले नसते तिथे. मात्र पाहायला गेलं होतं यंदा निवडणुकीमध्ये ठाकरेंना जरी यश आलं असलं तरी सत्ता ही महायुतीची बसते. तुम्ही विजयी झालेला आहात, पण एक प्रकारचा पराभव आपल्याला मुंबईत बघावा लागतो इतक्या वर्षांनी. काय वाटतं? नाही तुम्ही जर इतिहास बघणार शिवसेनेचा अगोदरचा, जर समजा कॉर्पोरेशन 25 वर्षाच्या पिरियडमध्ये बघितलं तर अगोदरचा इतिहास बघितलं राज्य शासनमध्ये आपण नव्हतोच, पण कॉर्पोरेशनमध्ये होतो. आणि कॉर्पोरेशनमध्ये असल्यामुळे महानगरपालिकेत असल्यामुळे अनेक कामं तुम्ही इतिहास काढा, एशिया खंडातली सर्व महानगरपालिका काढा तुम्ही. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका जी प्राथमिक गरजापासून ते शेवटची गरज असतील म्हणजे हॉस्पिटल्सपासून एज्युकेशनपासून ते रोडपासून ते सर्वच्या सर्व गरजा ही स्वतःच्या जीवावर करते. या ठेवी तोडत नाही, या ठेवी जमा करते. आणि जे आत्ता 4 वर्षामध्ये यांनी किती मोठ्या प्रमाणावर ठेवी होत्या ते तोडलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती. मात्र तेच म्हणतोय की तुम्ही नगरसेवक आहात, यंदा तुम्ही विरोधात असणार आहात. काय मोठी जबाबदारी तुम्हाला तुमची वाटते? नाही, जबाबदारी तर आमच्या सर्वांची मोठी आहे. जिथे जिथे आम्हाला वाटलं की सत्ताधारी चुकीचे करताय तिथे आम्ही मोठ्या प्रमाणात त्यांना चाप दाखवू. मात्र पाहायला गेलं तर एक आव्हान दिलं गेलं होतं की या मुंबईमध्ये आता ठाकरे ब्रँड उरलेला नाही असं सांगितलं गेलं होतं. काय वाटतं, ताकद दाखवली ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी? नाही, ठाकरेच्या संपूर्ण दोन्ही ठाकरेंच्या सर्व सहकार्याने मोठ्या प्रमाणावर काम करून एक एक बूथला काम केलं त्यांनी. म्हणून ही आपल्याला कमीत कमी तुमच्या माहिती 70 सीट आपल्या आल्या. म्हणजे 65 आणि 6 72च्या वर आपण गाठलेलं आहे. थोडा फरक पडला, थोड्याशा फरकाने आपण थोडंसं निराश न होता आपण पुढे वाटचाल करूया की जिंकायच्या ह्यानी. मात्र तुम्ही आता नगरसेवक ठाकरेंच्या आहात. तुमच्यासोबत पाहायला गेलं तर तुमच्या वॉर्डामध्ये मनसे देखील आहे. तर त्या पक्षाला किंवा आपल्या मित्र पक्षाला कशा प्रकारे तुम्ही येत्या 5 वर्षात साथ द्यायचा प्रयत्न करणार जेणेकरून त्यांच्यात कोणी नाराजी होऊ नये, काय सांगाल? नाही, नाराजी आमच्या दोन्ही ठाकरेच्या पदाधिकारीमध्ये नव्हतेच. कुठे कुठे तर मला वाटतं एका जागेत घाटकोपरला मनसेचा जो उमेदवार होता तिथे शिवसेनेने मोठ्या ताकदीने त्याला बाबा अंडेच्या तिथे मला वाटतं मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे. असं काही एकत्रच आहे. एकदा एकत्र आल्यानंतर मग ते दुश्मनीचा विषयच येत नाही. कारण 20 वर्षापासून ते एकत्र नव्हते आणि एकत्र आल्यानंतर ते मराठी माणसाच्या हितासाठी आलेलं आहे. म्हणून हे सर्वच्या सर्व दोन्ही पक्षाची लोक एकत्र काम करतील. आमचं लक्ष 2029 आहे आणि त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावर राज्य शासनमध्ये आम्ही बसू. मात्र दुसरीकडे अजून एक महत्त्वाचा विषय येतो की तुमच्या परिसरामध्ये MIMच्या सीट मोठ्या आलेल्या आहेत. सपा होती, मात्र अमराठी पट्टा आजूबाजूला आहे. तर तिथे अमराठी पट्टा असणं हा ठाकरेंसाठी किंवा मराठी जे मतदार राजकारण ठाकरेंचं आहे मराठी मतदारांवर प्रॉब्लेमॅटिक आहे. नाही, लक्षात घ्या, तुमच्या लक्षात असेल डॉक्टर झाकीर हुसेन नगर एक मुस्लिम पट्टा आहे. त्यामध्ये मला हायेस्ट वोट म्हणजे 1100 वोट मला पडले मुस्लिम पट्ट्यामध्ये.
म्हणून मानपूर शिवाजीनगरच्या पठ्ठ्यामध्ये उद्धव साहेबांना मानणारी लोक मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून गेल्याही तुमच्या माहितीसाठी मशालच्या चिन्हावरती कमीत कमी आम्ही 25,000चं लीड तर मानपूर शिवाजीनगरमध्ये खासदारला दिले होते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी जे वाढतं प्राबल्य आहे MIMचं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, वाढतं प्राबल्य तर बघा, समाजवादीच्या विरोधात जाऊन लोकांनी वोट टाकलेलं आहे. समाजवादीचा जो संपूर्ण ड्रग्स माफिया गुंडगिरीचं राज्य होतं ते लोकांना तिथे आवडलं नाही, त्यामुळेच त्यांनी MIMला आणलेलं आहे. नक्कीच. तर पहिले म्हणजे तुमचे खूप खूप अभिनंदन. भविष्यात तुम्हाला चांगलं यश मिळत राहो अशी अपेक्षा. त्यामुळे आपल्यासोबत होते शिवसेनेचे विजयी नगरसेवक. त्यांनी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत. भविष्यामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात आम्ही व्यवस्थित मोठा असा लढा देऊ असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. बघत रहा लोकमत मुंबई.